नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर तुषार महापणकर, ENT सर्जन. आपण सर्वांनी नक्कीच बघितलं असेल की गल्लीबोळामध्ये, नाकानाक्यावर, समुद्रकिनारी बरेचसे लोक बसलेले असतात आणि काही उद्योग नसताना एक मात्र उद्योग का ते करत असतात, ते म्हणजे कान खाजवायचा. हातात जे काय मिळेल ते पेन, पेन्सिल, चावी आतमध्ये घालून ते खाजवत असतात. तर आज आपण कानाला खाज काय येते ते आपण आज बघणार आहोत. तत्पूर्वी आपण जरा कानाची रचना जरा एकदा बघून घेऊ, फक्त बाह्यकरणाची. हा कान असतो, ही पाळी आहे कानाची, आणि ही कानाची कॅनॅल आहे. कॅनॅल म्हणजे आतमध्ये जाणारा ट्यूब, काय पॅसेज. तर हा पॅसेज नॉर्मली दोन भागामध्ये डिवाईड झालेला असतो. एक म्हणजे हा इकडे, हा जो भाग आहे इथे एवढ्यापर्यंत, तो भाग मांसल भाग असतो. इथे खाली खाली मांस असतं आणि हे इकडनं पुढे हाड असतं. हे जे हाड आहे ना, का त्या हाडामध्ये इथे असतं. ही जी त्वचा असते, हा लक्षात घ्या, हे सगळं अतिशय इम्पॉर्टंट आहे. ही जी त्वचा असते, हा जी आपल्या चेहऱ्यावर असते, का तीच त्वचा कानावर जाते आणि ती त्वचा इकडनं एवढ्यापर्यंत आणि फक्त एवढ्यापर्यंत, हा जो हे आहे ना जंक्शन, तेवढ्यापर्यंतच. आणि ती जी त्वचा असते, ही एवढी त्वचा, ती त्वचा आपल्या चेहऱ्याच्या का त्वचेप्रमाणे असते. म्हणजे इकडनं ते एवढी त्वचा आहे, त्याला असे बारीक 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 लव असतात. तुम्हाला कदाचित का दिसतसुद्धा असेल, याच्यामध्ये डायग्रॅममध्ये बारीक लव असते याची इथे एवढ्यापर्यंत. आणि हा जो आतला भाग आहे त्याला मात्र अजिबात लव नसते. आणि ती जी स्किन असते ती ॲक्च्युली सिंगल लेअर असते, अगदी कांद्याच्या का पापुद्र्याप्रमाणे असते. ही इथून आतली का पडद्यापर्यंत. आलं लक्षात? तर हा जो भाग असतो, बाहेरचा भाग, जिथे जी लव असते, त्याच्या मुळाशी वॅक्सच्या ग्लँड असतात आणि इथे वॅक्स तयार होत असतं. हे वॅक्स का प्रत्येक माणसाला तयार होत असतो इथे इथे या भागात. आणि आपण जेव्हा खातो, आपण जेव्हा बोलतो, त्यावेळी का जबड्याची हालचाल होते आणि तो जबड्याचा का जो सांधा असतो तो या कानाच्या अगदी जवळ असतो. तो हल्ल्यामुळे हा जो भाग आहे त्याची हालचाल होते आणि तिकडनं हे वॅक्सचे कण बाहेर पडत असतात. वॅक्सचे कण का धुळीच्या कणासकट, का वॅक्सचं काम काय आहे की धूळ तिथे का पकडून ठेवणं. आणि का ती जी स्किन असते ही इकडची, त्याच्यानं वरच्या लेअर का ते निघत असतात सारख्या. तर त्या झालेल्या डेड सेल्स आणि धूळ ते सगळं वॅक्समध्ये जमतं, वॅक्स ते अट्रॅक्ट करून घेतं. आणि इकडनं का जबड्याची हालचाल झाल्यामुळे, म्हणजे आपण हा सांधा आहे जबड्याचा, हा असा 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 हलला की ही जी त्वचा आहे ही त्वचा हलते अशी वर खाली वर खाली. आणि त्याच्यामुळे हे हा जो मळ असतो का तो मळाचा भाग म्हणजे मळ का धुळीच्या कणासकट बाहेर पडतो. जवळजवळ नॉर्मल 90% लोकांमध्ये जेवढा वॅक्स तयार होतो तेवढा बाहेर पडतो. नॉर्मल लोक, नॉर्मल लोक जे असतात, तर त्या नॉर्मल लोकांपैकी 90% नॉर्मल लोक, त्यांचा हा जो हा असतो वॅक्स असतो तो ॲक्च्युली बाहेर पडतो. आलं लक्षात? आणि जे एक उरलेले 10% लोक असतात, उरलेले 10%, त्यांच्या इथे आतमध्ये वॅक्स हा अतिप्रमाणात तयार होतो. त्यामुळे वॅक्स बाहेर पडायचं का जे प्रमाण असतं का ते फिक्स असतं. त्यामुळे उरलेला वॅक्स असतो तो इथे हळूहळू हळूहळू आतमध्ये जमा होतो. आणि तो जमा झालेला वॅक्स इकडनं एवढी संपूर्णपणे नळी व्यापायला 1 वर्ष लागतं मित्रांनो, 1 वर्ष. त्यामुळे एक लक्षात ठेवा की कानामध्ये वॅक्स होतो, तो वॅक्स आपल्याला गरज आहे वॅक्सची. आणि तो वॅक्स जो होतो तो ॲक्च्युली बाहेर पडत असतो. त्यामुळे आपण कानामध्ये काही घालून सारखं खाजवायची गरज नसते, हे लक्षात ठेवा. आता बघा, आता जर आपण कानामध्ये जो वॅक्स आहे तो आपण जर कानामध्ये जर अति वॅक्स झाला तर तुम्हाला तिथे काहीतरी फील होणार आणि मग तुम्हाला तिथे खाज येऊ शकते. ते एक. दुसरी गोष्ट, हे वॅक्स हे ॲक्च्युली मेण आहे. मेण म्हणजे ऑइली पदार्थ आहे. तर आपल्याला का त्वचेला का तो ओलं ठेवतो. का आतली त्वचा जी असते का ती थोडीशी तेलकट ठेवतो. आलं लक्षात? जिकडे ते हे सगळं चिकटतं. जर मात्र ही त्वचा कोरडी होईल, शुष्क होईल, तर मात्र आपल्याला खाज याची शक्यता असते. तर आपण काय करतो, जर समजा हा कोणी आतमध्ये बड घालून दररोज 2-3 वेळा आपलं काहीतरी कान साफ करत असेल, तर तो इथे तयार झालेला जो वॅक्स असतो, हा वॅक्स तो सारखा काढून खरडून 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 ही जी त्वचा आहे का ती सगळी त्वचा कोरडी करून टाकतात आणि मग त्याच्यामुळे त्यांना खाज येते, हे लक्षात ठेवायचं. ही दुसरी गोष्ट. आता बऱ्याच लोकांमध्ये वॅक्स प्रोडक्शनचं जे हे असतं, त्या शक्ती असते का ती कमीसुद्धा असते. त्यामुळे सुद्धा ही खाज येऊ शकते. म्हणजे का वॅक्स आपण एक्सेस झाल्यामुळे, वॅक्सचं प्रोडक्शन कमी झाल्यामुळे, किंवा आपण स्वतः ते दररोज खरडून काढल्यामुळे. आलं लक्षात? ह्या 3 गोष्टी. दुसरी गोष्ट, आता इथे ही जी
बाहेर जी स्किन असते, ह्या बाहेरच्या स्किनला नसचा सप्लाय असतो. आपल्या मेंदूतनं एक प्रकारची नस येते, ती नस वरून मेंदूमधनं खाली जाते. ती नस मेंदूमधून खाली जाऊन आपला घसा, फुफ्फुसं, अन्ननलिका आणि हार्ट का त्यांना सप्लाय करते. आणि त्या नसचं एक ब्रँच जाता जाता ती तिथे एक शाखा फक्त या भागाला पुरवते. लक्षात ठेवा मित्रांनो, फक्त या भागाला, हा बाहेरच्या भागाला. आलं लक्षात? त्यामुळे हा जो भाग असतो, हा भाग अतिशय संवेदनशील असतो. म्हणजे आतमध्ये आपण काही घातलं तर लगेच आपला घसा, फुफ्फुसं उत्तेजित होतात आणि मग त्यामुळे आपल्याला खोकला येतो, फक्त बाहेरच्या भागाला. आणि हा जो आतला भाग आहे त्याला जी नस सप्लाय करते तर दॅट गिव्स पेन. त्यामुळे हा इकडनं एवढा अर्धा भाग आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्लेजरेबल पार्ट. ह्याला म्हणतो आपण पेनफुल पार्ट. म्हणजे बघा, हा परमेश्वरने कशी रचना केली. जर समजा एखादी व्यक्ती काहीतरी आतमध्ये घालतंय तर ते समजा या कानाच्या बाहेर घातलो इथे तर त्याला अतिशय एकदम मजा येते. पण तो इकडनं खाली जातो, खालच्या बाजूला पडद्यापर्यंत, तर मात्र त्याला दुखतं. त्यामुळे ते एक प्रकारचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे इथे. दिस इज पेनफुल, दिस इज प्लेजरेबल. प्लेजरेबल म्हणजे काय, आतमध्ये घातल्यानंतर असं एकदम समाधान वाटतं एक प्रकारचं. म्हणून तर ही लोकं सारखी खाजवत असतात, हे लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट आहे की हा जो भाग आहे, या भागाला तुम्ही जेवढं खाजवाल, जेवढं तुम्ही दररोज आपल्या कानात हे घालून खाजवाल, तेवढी ही त्वचा अतिउत्तेजित होऊन ती तुम्हाला आणखी डिमांड करणार का की मला अजून खाजव रे बाबा. आलं लक्षात? त्यामुळे असं काही करू नका. हे झालं दुसरं गोष्ट. आता कानामध्ये जर समजा ऑलरेडी वॅक्स असेल आणि जर कानामध्ये पाणी गेलं, पाणी म्हणजे काय, आंघोळ करताना पाणी जाऊ शकतं किंवा नंतर मग तुम्ही पोह्याला गेलात तर तुम्ही ते पाणी जाऊ शकतं आणि ते पाणी आतमध्ये ते वॅक्स आणि त्या वॅक्सच्या मागच्या बाजूला ते अडकू शकतं. तर ते पाणी अडकलं तर मात्र तिथे त्या ओलसरपणामुळे फंगस होते. का नॉर्मल जर तुमचा कान जर क्लीन असेल, कान जर तुमचा कोरडा म्हणजे हा असा का पूर्ण क्लीन असला आणि त्यात जर समजा पाणी कधी गेलं तर ते पाणी काय होतं की बाहेरच्या हवेने ते पाणी लगेच सुकतं. परंतु इथे जर वॅक्स असला तर मात्र ते पाणी अडकून बसतं. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे ते पाणी अडकल्यानंतर तिकडे त्या ओलाव्यामुळे फंगस तयार होऊन तिथे आपल्याला खाज यायची शक्यता असते. तिसरं म्हणजे फूड ॲलर्जी. आपल्याला बऱ्याच काही लोकांना की स्पेशली नट्स, त्याला आपण हेझलनट म्हणतो, शेंगदाणे म्हणतो, बेदाणे वगैरे वगैरे, किंवा फिश म्हणजे शेलफिश, कोलंबी, खेकडा वगैरे वगैरे. आता अशा फिशची, माशांची किंवा सोय म्हणून एक प्रकारचा पदार्थ असतो आपलं कडधान्य, तर त्याची ॲलर्जी असते खाद्यपदार्थाची. तर काय होतं त्याच्यामुळे की आपल्या त्वचेला रॅश येते. रॅश म्हणजे बारीक बारीक पुरळ येते, त्यामुळे सुद्धा आपल्याला खाज येऊ शकते. तर ती खाज मात्र फक्त कानापुरता सीमित नसते, कानाच्या आजूबाजूला पाळी असते, तर आता तिथे सगळीकडे तुम्हाला पुरळ येणार ते असतं. आता जी लोक हिअरिंग एड वापरतात, हिअरिंग एड म्हणजे कानाच्या मशीन्स, तर तुम्ही इथे मशीन्स घातल्यात तर त्या मशीनचा मोल्ड असतो, तो मोल्ड एक प्रकारचा प्लास्टिकचा असतो. तर तो इथे आतमध्ये घातल्यानंतर किंवा सिलिकॉनचा सुद्धा असतो, पण त्या मोल्डची बऱ्याच लोकांना ॲलर्जी होते. त्यामुळे सुद्धा तुम्हाला इथे कानामध्ये खाज येते. त्याला आपण कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस म्हणतो. डर्मेटायटिस म्हणजे स्किनला येणारा पुरळ, तो इथे घातल्यानंतर सुद्धा आपल्याला पुरळ येऊ शकतो. नंतर आपण जी मुलं हेडफोन्स घालतात सारखं आतमध्ये बसवलेलं, आपले इयरफोन्स, हेडफोन्स म्हणजे हे की मी इयरफोनची गोष्ट करतो आहे, ते लहान असतात प्लग इयरचे, ते घातल्यामुळे सुद्धा त्याची रिॲक्शन येऊ शकते. आणि तुम्ही एक बघा की आपण हे जे इयरफोन असतो हे आपण कुठे कुठे ठेवतो, इतके घाणेरडे असतात. त्यामुळे ते जर आतमध्ये गेलं तर त्याच्या रबराची किंवा त्याच्या वरच्या आवरणाची सुद्धा आपल्याला स्किनला ॲलर्जी येऊ शकते. त्याच्यानंतर स्विमर्स इयर, जे लोक पोहायला जातात आणि त्या पोहण्यामुळे जेव्हा हे पाणी आत जातं तर ते पाणी आतमध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला इथे एक प्रकारचा पुरळ येऊ शकतो. तर इट इज कॉल्ड एज अ स्विमर्स इयर. म्हणून पोहण्याच्या अगोदर आधी आपले कान तपासून घ्या, बाबा आपले कान क्लीन आहेत की नाहीत. कानात जर वॅक्स असेल काय असेल तर मात्र ते पाणी जाऊन पाण्यातलं जे हे असतं आल्गी, शेवाळ, ते आत जाऊन आतमध्ये फंगस व्हायची शक्यता असते. ते झालं. नंतर मग ज्वेलरी, बरेच लोक इमिटेशन ज्वेलरी किंवा इवन नॉर्मल ज्वेलरी पण घालतात. नॉर्मली प्युअर गोल्डचं कोणाला ॲलर्जी होत नाही, हा इट्स अ इनर्ट मटेरियल. परंतु
का त्या सोन्यामध्ये निकेल असतं, निकेल नावाचा एक धातू घातलेला असतो, तर त्याची ॲलर्जी होणं शक्य असतं. ते घातल्यानंतर सुद्धा इथे आजूबाजूला पुरळ येतो, आतमध्ये सुद्धा पुरळ येतो आणि बाहेरच्या बाजूला सुद्धा पुरळ येतो. हे लक्षात ठेवायचं. काही काही स्किन कंडिशन्स आहेत आपल्या चामडीच्या, फॉर एक्झाम्पल सोरियासिस, एक्झिमा, कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस, तर ते ॲक्च्युली इथे बाहेरच्या त्वचेला होतं, इथे बाहेरच्या त्वचेला, एवढ्या त्वचेला. कारण जो आजार, त्वचेचा आजार आपल्याला बाहेर होतो, चेहऱ्याला, हाताला, पायाला, तो फक्त एवढ्यापर्यंत होऊ शकतो. कारण कानाची बाहेरची त्वचा आणि आपल्या इतर शरीराची त्वचा जी असते कधी सेम असते, ह्याच्या आतमध्ये होणार नाही. इथून बाहेरच्या त्वचेला जे काही त्वचेचे आजार आहेत ते होऊ शकतं. नंतर ज्यांना चिकार सर्दी असते, त्याला आपण ॲलर्जिक रायनायटिस म्हणतो, सारख्या शिंका, नाकातनं पाणी येणं वगैरे वगैरे, त्यांना पण सारखं कानामध्ये खाज येऊ शकते. ह्याचा अर्थ असं नाही की कानामध्ये काही आहे, इट इज जस्ट अ इचिंग इन द इयर. आता आपण काय करायचं? पहिली गोष्ट म्हणजे आपण जर असे काय खाज येत असेल सारखी सारखी, तर ऑलवेज इट इज बेटर की ENT सर्जनला दाखवा. आतमध्ये कळेल की आतमध्ये काय आहे. आतमध्ये वॅक्स असलं का ते वॅक्स काढून टाकतात. वॅक्स काढून टाकलं, तुमची खाज गेली. आतमध्ये जर समजा का फंगस असेल तर ती फंगस काढली जाते, मग आतून एक प्रकारचं ऑइंटमेंट लावलं जातं, त्याच्यानंतर तुमची खाज असते का ती गायब होते. नंतर जर समजा तुम्हाला काय आपले हिअरिंग एड घालताय आणि तर तुम्हाला जी खाज येते, तर मात्र त्याचा जो मोल्ड आहे तो मात्र आपल्याला बदलायला लागतो. आतमध्ये जर समजा स्किनचा काही आजार असला, एक्झिमा म्हणा, सोरियासिस म्हणा, तर मात्र आपल्याला त्याचा इलाज केला जातो. फूड ॲलर्जी जनरली असते का त्या फूड ॲलर्जीमुळे आपल्याला चेहऱ्याला पण पुरळ येतो, इथे पण पुरळ येतो. त्या लोकांना बऱ्याच वेळा शिंका पण येतात. म्हणजे कानाला खाज असतेच, पण त्याच्यासोबत इकडे पुरळ, इथे पुरळ, मानेला पुरळ, नंतर शिंका, नाकातनं पाणी वगैरे वगैरे, किंवा का दम लागणं, ब्रेथलेसनेस, खोकला वगैरे वगैरे सुद्धा असू शकतं. जर समजा तुम्ही काही ज्वेलरी घालत असाल, की स्पेशली इमिटेशन ज्वेलरीज किंवा आणि दुसरं, त्याने सुद्धा खाज याची शक्यता असते. एक गोष्ट लक्षात ठेवायची, खाज ज्यांना येते त्यांनी मात्र कानामध्ये पाणी जाऊ द्यायचं नाही. कानामध्ये एक काय म्हणते, कान आपण वेट करायचे नाहीत, ओले करायचे नाहीत. म्हणजे आपण जेव्हा आंघोळ करतो तेव्हा ते आंघोळ करताना कानामध्ये पाणी जाऊ देऊ नका. शक्यतो कानामध्ये कापूस ठेवा आणि मी रेकमेंड करतो की त्या कापसाला खोबरेल तेल लावायचं. ते तेल पिळून घ्यायचं. तेल ह्याच्याकरता त्या कापसाला, कारण का तेलाचा कापूस का पाणी शोषून घेणार नाही. ते तो तेलात बुडवलेला आणि त्याच्यानंतर पिळलेला कापूस आहे तो इथे ठेवायचा. आंघोळ झाली की ते कापूस का फेकून द्यायचं. आलं लक्षात? असं करायचं. त्याच्यामुळे कानामध्ये पाणी जाऊ देऊ नका, म्हणजे तुमचा कान एकदम क्लीन राहील. परत परत सांगतो तुम्हाला की हायड्रोजन पेरॉक्साईड नावाचा द्राव हा कानात घालू नका. बऱ्याच लोकांना सवयच आहे की केमिस्टकडे गेला, केमिस्ट पण सांगतो की बाबा तुम्ही हायड्रोजन पेरॉक्साईड घाला. नेव्हर आय एम टेलिंग यू. कारण तुम्ही हायड्रोजन पेरॉक्साईड का जेव्हा तुम्ही घालता तेव्हा त्या हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये नेसंट ऑक्सिजन नावाचा एक ऑक्सिजन हा विरघळलेला असतो. जसं आपण सोडा वॉटर किंवा थम्सअप वगैरेची बॉटल आपण अशी करून जर आपण हा जमिनीवर ओतली, आता त्याच्यात काय बुडबुडे येतात. तसंच हायड्रोजन पेरॉक्साईड जर तुम्ही टेबलावर होता, जमिनीवर होता, हातावर घ्या, तर त्यातनं बुडबुडे येणार. तर आता तेच आता तुम्ही कानात घातला तरी पण त्यातनं बुडबुडे येतात. का लोकांना काय वाटतं घाण आले, बुडबुडे आले म्हणून. ती घाण नव्हे, का ते बुडबुडे येतात. तर हायड्रोजन पेरॉक्साईड हे अत्यंत उष्ण असतं. कानाच्या पडद्याला कुठे आतमध्ये हा जर जखम असेल, इजा असेल आणि जर ते हायड्रोजन पेरॉक्साईड आतमध्ये गेलं तर तुम्हाला ब्रह्मांड आठवेल. त्यामुळे कृपा करून कसल्या गोष्टी तुमच्यापासून दूर ठेवा. आलं लक्षात? तर तुम्हाला आज कानात खाज काय येते ते तुम्हाला कळलं डेफिनेटली. आणि ही जर खाज असेल तर त्याचा इलाज करून घ्या. खाजवत बसू नका आणि त्याचा इलाज करून खाजेतनं मुक्त व्हा. धन्यवाद.